इकडे विना अनुदानित शाळेतला शिक्षक 10-15 वर्ष बिनपगारी शिकवतो, म्हणजे देशाच्या भविष्यासाठी कुणीतरी अक्षरशः आपलं घर लावतं पणाला. तिकडे आमदार खासदारांनी स्वतःच्या पगारात स्वतःच वाढ करून घेतली. मी म्हणतो ही नेत्याला अशी खास वागणूक कशासाठी द्यायची? त्यांनी स्वतःला एवढी स्पेशल ट्रीटमेंट कशासाठी घ्यायची? यांनी हिंडायचं फिरायचं करत राहायचं पाप. यांनी हिंडायचं फिरायचं करत राहायचं पाप, तरी आयुष्यभर असतो यांना टोल वगैरे माफ. यांनी हिंडायचं फिरायचं करत राहायचं पाप, तरी आयुष्यभर असतो यांना टोल वगैरे माफ. बाकी सामान्यांच्या वाट्याला पावलो पावली टेन्शन, यांना मात्र मिळत राहणार काडी लागेपर्यंत पेन्शन. बाकी सामान्यांच्या वाट्याला पावलो पावली टेन्शन, यांना मात्र मिळत राहणार काडी लागेपर्यंत पेन्शन. इकडे विना अनुदानित शाळेतला शिक्षक 10-15 वर्ष बिनपगारी शिकवतो, म्हणजे देशाच्या भविष्यासाठी कुणीतरी अक्षरशः आपलं घर लावतं पणाला. इकडे विना अनुदानित शाळेतला शिक्षक 10-15 वर्ष बिनपगारी शिकवतो, म्हणजे देशाच्या भविष्यासाठी कुणीतरी अक्षरशः आपलं घर लावतं पणाला. तिकडे आमदार खासदारांनी स्वतःच्या पगारात स्वतःच वाढ करून घेतली, तेव्हा जराही कशी वाटली नाही कुणाला. तिकडे आमदार खासदारांनी स्वतःच्या पगारात स्वतःच वाढ करून घेतली, तेव्हा जराही कशी वाटली नाही कुणाला. इथं पिढ्या घडवणाऱ्यांचेच असे होत असतील हाल, तर मला सांगा, देश घडवायला आणि देश वाचवायला शिक्षकांखेरीज आपल्याकडे दुसरी आहे कुठली ढाल? पण देशाचं कुणाला पडलंय? पण देशाचं कुणाला पडलंय? नुसतं पदांचा वापर करून स्वतःच भरत राहायचं घर. निवडून आल्यावर 5च वर्षात यांच्या संपत्तीचे मजले किती जातात वर.